या कार्यक्रमासाठी आपण थेट दृश्य बघतोय रायगडाची। आगमन झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आहेत। मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। रायगडावर ते पोहोचलेले आहेत। इथेच मुख्य कार्यक्रम होणार आहे। गौरी शंकर उभ्या जगाचा मनात जिजाईचं समाधी स्थळाचं दर्शन घेऊन ते रायगडावर आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। कार्यक्रम स्थळी ते पोहोचलेत आणि मागे आपल्याला प्रचंड गर्दी दिसतेय। दोन्ही बाजूला या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्याला स्थानिक दिसतायत। आता बघा उपमुख्यमंत्री आपल्याला एकनाथ शिंदे सुद्धा दिसतायत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे दिसतायत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे आपल्याला बघायला मिळतात। भरत गोगावले आहेत। शिवेंद्रराजे भोसले म्हणजे अनेक महत्त्वाचे नेते, आशिष शेलार सुद्धा दिसतायत। कार्यक्रमाला महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। अमित शहा कार्यक्रम स्थळी उपस्थित झालेले आहेत। जय भवानी। खरं तर आता साधारण 11:30 पावणे 12ची वेळ आहे, त्यामुळे तळपतं ऊन डोक्यावर आहे। स्थानिकांना फार त्रास होऊ नये म्हणून या शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीने उपाययोजना केलेली आहे की फार त्रास होऊ नये। छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं त्या सिंहासनाचं आणि त्याचबरोबर पालखीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। माननीय अमित भाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की। राजा शिवछत्रपती की। राजा शिवछत्रपती की। बोला हर हर जय भवानी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। शिवरायांना अभिवादन केलं जातंय अमित शहांकडून आणि इतर मान्यवरांकडून देखील शिवाजी महाराजांना अभिवादन। सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत। अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन केलं जाते आणि त्यानंतर शिवरायांसमोर महाराष्ट्राचं सरकार चालवणारे हे सगळे नेते प्रतिनिधी त्यांचं एक छायाचित्र सगळे मान्यवर आपल्याला एका फ्रेम मध्ये बघायला मिळतात। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उदयनराजे भोसले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार होते, सुनील तटकरेंची कन्या मंत्री अदिती तटकरे होत्या।
मी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत माननीय पाटील आहेत. सगळ्यांनी रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो छत्रपती की शिवाजी सर्व महाराजांचं प्रमुख दर्शन अतिथींना घेतलं. घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मूळ कार्यक्रमाला सुरुवात होते. व्यासपीठावर स्थानापन्न सगळ्यांनी होण्याकरता त्यांना सूचना केली गेलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडात आहेत आणि त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. जरा आसन व्यवस्था वेगळी केली गेलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण टेबल, त्याच्या मागे खुर्च्यांवर लिहिलेली नावं आणि तिथे बसलेले सगळे मंत्री नेते आपण बघतो. यावेळेला जरा रायगडात या कार्यक्रमात एक वेगळी पद्धत तयारी करण्यात आलेली आहे. कारण मागे सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, यांची प्रतिमा पुतळा आहे आणि त्याच्या समोर या सगळ्यांनी बसावं. त्यामुळे अप्रतिम असं नियोजन करण्यात आलेलं आहे. रायगडच्या या पवित्र भूमीवरती उपस्थित सर्व शिवभक्तांचं स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यांच्या बाजूला एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एका बाजूला उपमुख्यमंत्री बोला एकनाथ शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवभक्तांना अशी विनंती आहे की यानंतर शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा याला सुरुवात होते आहे. तेव्हा या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी योग्य ती शांतता या सभा मंडपात ठेवूया. मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. ते वर्ष होतं 1925. म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे. आज अभी अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का पूजन किया.